नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष प्रस्तुत शिवकाळ सदरातील शिवकालीन वतनदारीचे दुष्टचक्र या 5व्या मालिकेतील आजचा आपला 6वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वतनदार हे अवघड जागेचं दुखणं कसं होतं. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की छत्रपती राजाराम महाराज, रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारख्या कसलेल्या मुत्सद्दी लोकांसाठी सुद्धा आणि खुद्द औरंगजेबासाठी सुद्धा वतनदार हे अवघड जागेचे दुखणं झालेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सुद्धा वतनदार हे एक अवघड जागेचं दुखणंच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यावर काय मार्ग काढला? छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी नष्ट केली का? नष्ट केली नाही तर का नष्ट केली? वतनदारीची आवश्यकता नेमकी काय होती? का छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारी नष्ट करता आली नाही? या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार. आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. शिवछत्रपतींच्या काळामध्ये वतनदारी का आवश्यक होती हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर शिवछत्रपतींनी केलेल्या आर्थिक क्रांतीचं स्वरूप आपल्याला समजलं पाहिजे. शिवछत्रपतींनी काय आर्थिक क्रांती केली ते आपण पुढच्या मालिकेमध्ये पाहणार आहोत. तो आपला आत्ताचा भाग नाही आहे. परंतु या आर्थिक क्रांतीचं स्वरूप पाहिल्यानंतर वतनदारी, सरंजामदारी आणि तर्फदारी ही नष्ट का केली नाही किंवा का केली गेली नाही, तिची आवश्यकता काय होती हे आपल्याला सहज समजून येतं. आपल्याला असं नेहमी सांगितलं जातं की शिवाजी महाराजांनी वतनदारीच्या विरोधामध्ये लढा दिला, वतनदारी व्यवस्था नष्ट केली. परंतु सत्य हे आहे की शिवछत्रपतींनी कधी वतनदारी व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली नव्हती. तसं करणं इष्ट देखील नव्हतं आणि ते इष्ट का नव्हतं याचं खूप चांगलं वर्णन, उत्कृष्ट वर्णन शन्ना जोशी यांनी अर्वाचीन महाराष्ट्र इतिहासकालीन राज्यकारभाराचा अभ्यास भाग 1 या पुस्तकामध्ये केलेला आहे. आपण थोडक्यामध्ये पाहूयात की ही वतनदारी व्यवस्था नष्ट करणं इष्ट का नव्हतं, त्याचे काय कारणं होती. पहिलं कारण आहे की ते पहिलं कारण म्हणजे तो जो काळ होता, म्हणजे शिवछत्रपतींचा जो काळ होता, शिवकालीन कालखंड जो होता तो अत्यंत धामधुमीचा कालखंड होता. अगदी शहाजीराजांच्या काळापासून आपण बघितलं तर लढाई झाली नाही, लष्कराने उच्छाद मांडला नाही, मोगल, विजापूरकर, सिद्धी यांच्यापैकी कोणाची स्वारी स्वराज्यावर आली नाही असं एकही वर्ष जात नसे. अशा स्वाऱ्या आल्या की गावाच्या गावं बेचिराख होऊन जात असत, ओसाड पडत असत, वस्ती उठून जात असे, शेतीची लागवड आणि मशागत वर्षानुवर्ष होत नसे, शेतकऱ्यांची घरेदारे, त्याच्याबरोबर बैल, नांगर, आऊत, बी बियाणं यासारखा शेतीचा सगळा सरंजाम पण या लष्करी स्वाऱ्यांमध्ये नष्ट होऊन जात असे. मग अशा वेळेला प्रश्न निर्माण होत असे की हे जे लोक गाव सोडून गेले ते गावात राहायला परत आले तरी त्यांच्याकडे शेती करायला साधनं नाहीत, तर मी वसाहत वसवायची कोणी? गावाची नवीन वसाहत वसवायची कोणी? वसवली तरी त्यांना बळ द्यायचं कोणी शेती करायला? हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला आपल्याला वतनदारांचं महत्त्व समजून येतं. अशा स्थितीमध्ये जसं मी म्हटलं तसं की अशा परकीय आक्रमणामध्ये जर का गाव ओसाड पडलं तर त्या गावामध्ये परत एकदा वसाहत करण्याची जबाबदारी ही त्या गावाच्या वतनदारांची आणि परगण्याच्या वतनदारांची असत असे. हे काम प्रामुख्याने गोतसभेचे असत असे आणि गोतसभेमध्ये गोतसभेमध्ये देशकाचा देखील समावेश असे त्या काळामध्ये. यामध्ये प्रामुख्याने देशमुख, देशपांडे, देसाई, देशकुलकर्णी, शेटे, कुलकर्णी, पाटील, महाजन, जमीनदार यांचा अंतर्भाव असे या देशसभेमध्ये, किंवा ज्याला आपण गोतसभा म्हणतो, देशक सभा म्हणतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ज्या वेळेला परचक्र येत असे आणि गाव ओसाड पडत असे त्यावेळेला हे काम गाव परत वसवण्याचं फक्त आणि फक्त वतनदारांच्यानेच होणं शक्य होतं. दुसरं कुणी ते काम करू शकत नव्हता. त्याचं कारण असं आहे की गावचे परागंदा झालेले समस्त लोक परत एकदा जमा करायचे, ते जमा करून गावची परत वसाहत करायची, त्यांच्याकडून जमिनीची परत कसणूक करून घ्यायची, पुन्हा ते कार्य सुरू करण्यासाठी त्यांना बळ द्यायचं, प्रोत्साहन द्यायचं. ही सगळी गोष्ट वतनदार मंडळीच करत असत. कुठल्याही राजसत्तेला हे करता येणं शक्य नव्हतं. त्याचं कारण असं की अशा धामधुमीच्या काळामध्ये, लढाईच्या काळामध्ये जिथे लढायला सैनिक कमी पडत असत तिथं शेती करण्यासाठी आणि गाव वसवण्यासाठी परत नव्याने माणसं कुठून उभी करायची, हा राजसत्तेसमोरचा त्यावेळचा मोठा प्रश्न होता.
अंधाधुंदीच्या या कालखंडामध्ये ही गोष्ट एखाद्या राजाला इच्छा जरी असेल परत गाव वसवावं, एखाद्याने तिथे शेती सुरू करावी, तरी राजासाठी पण तिकडे लक्ष घालता येणं या अंधाधुंदीच्या कालखंडामध्ये अशक्यप्राय गोष्ट होती. त्यामुळं गाव वसण्यामध्ये ज्यांचं स्वहित गुंतलेलं आहे, म्हणजे ज्यांना गाव वसवण्यामध्ये फायदा आहे, ज्यांचं उद्याचं भवितव्य गाव वसवण्यावर आणि गावाच्या वसाहतीवर अवलंबून आहे, शेतीवर ज्यांचं उद्याचं भवितव्य अवलंबून आहे, जे लोक त्या देशाचे आहेत, ज्यांचा तो देश आहे, त्यांच्याशानीच हे काम करता येणं शक्य होतं. आणि हे लोक कोण आहेत? हे लोक वतनदार आहेत. कारण वतनदार हे त्या देशाचे, आपण त्यांना देशनायक म्हणतो. वतन शिल्लक राहिलं तर त्यांना पैसा मिळणार आहे, मान सन्मान मिळणार आहे. शेती राहिली शिल्लक, शेती केली लोकांनी तर महसूल मिळणार आहे राज्याला, त्यातला काही टक्का या वतनदारांना मिळणार आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना हे वतनदार परत एखाद्या परचक्रामध्ये, गाव जर उठून गेलं, लुटालूट मारामार झाली, शेती होईनाशी झाली, तर ती वसाहत बसवत असत, बाजारपेठा बसवत असत, लोकांना शेती करायला प्रोत्साहन देत असत, भले स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना, पण हे वतनदारच हे काम करत असत. हे वतनदारांचं महत्त्व होतं. त्याच्यामुळे हे वतनदार ज्या देशक सत्तेचा भाग होते, ती देशक सत्ता नष्ट करणं शक्य नव्हतं. आणि मगाशी मी म्हणलं तसं इष्ट देखील नव्हतं. तर ही झाली एक आपण चर्चा केली आत्ता राजकीय अंधाधुंदीबद्दल, की परचक्र आलं, शत्रूची स्वारी आली, तर हा प्रकार झाला. याच्या व्यतिरिक्त पण गावावर नेहमी काही ना काही आपत्ती येतच असत. अवर्षण होत असे, दुष्काळ पडत असे, अतिवृष्टी येत असे, महापूर होत असे, रोगराई येत असे, वेगवेगळ्या प्रकारच्या टोळधाडी येत असत, वेगवेगळे लुटारू दरोडेखोरी करत असत, चोऱ्यामाऱ्या होत असत. या सगळ्या आपत्ती गावावर नित्याच्याच होत्या. याच्याशिवाय पण ज्या पडीक जमिनी आहेत, त्या पडीक जमिनी लागवडीखाली आणणं, ज्या लागवडीखाली जमिनी आहेत त्यांना पाण्याचा पुरवठा व्यवस्थित व्हावा म्हणून पाटबंधाऱ्यांची व्यवस्था करणं, शेती चांगली भरवून आल्यानंतर रानटी जनावरांनी, आपण म्हणतो रानगावे असतील, पाखरं असतील, त्यांनी त्या शेतीचा नाश करू नये म्हणून त्या रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करणं, ही पण नेहमीची कामं असत शेती करताना. प्राचीन काळापासून आपण म्हणतो की एक पूल बनलेला होता, एक श्रेणी बनलेली होती, एक कुळ बनलेला असं, या सगळ्यांची म्हणून ग्रामसंस्था बनलेली असे, ग्रामसंस्था ही कामं करत असे. मुस्लिम रियासती जरी नष्ट झाल्या आल्या गेल्या तरी पण ही ग्रामसंस्था मुस्लिम रियासतींनी देखील नष्ट केलेली नव्हती. छत्रपतींना पण ही ग्रामसंस्था नष्ट करता येणं शक्य नव्हतं, त्यांच्यासाठी ते इष्ट देखील नव्हतं. कारण ही जर ग्रामसंस्थाच नष्ट झाली असती तर शेतीवाडी नष्ट झाली असती, शेतीवाडी नष्ट झाली असती तर राज्याचा महसूल आटला असता, आणि त्याच्या अभावी, महसुलाच्या अभावी हे संपूर्ण स्वराज्यच एक ओस पडला असतं. परत इथे माणसांच्या जागी लांडगे नांदले असते. त्याच्यामुळे ही देशक सत्ता नष्ट करता येणं किंवा वतनदारांना नष्ट करणं हे छत्रपतींना पण इच्छा असून पण शक्य नव्हतं. कारण या वतनदारांच्या मदतीशिवाय परत देश परत बसणं, वसाहती परत होणं, म्हणजे सुलतानी संकट येऊ दे नाही तर आसमानी संकट येऊ देत, त्यामुळं या कुठल्याही संकटामध्ये परत नव्याने ती वसाहत बसवणं आणि शेतीवाडी चालवणं ही गोष्ट फक्त वतनदारांच्याच साह्याने होऊ शकत होती. म्हणून शिवछत्रपतींना वतनदारी पूर्णपणे नष्ट करता येणं शक्य झालं नाही, ते शक्य पण नव्हतं आणि इष्ट पण नव्हतं. मग हे जर सगळं असं असेल की वतनदारांवर एवढी अवलंबित्व असेल एखाद्या राजसत्तेचं, तर मग या वतनदारांची सभासदाने आणि रामचंद्र पंत अहमद त्यांनी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये एवढी निर्भत्सना का केलेली आहे, या वतनदारांना एवढी नावं का ठेवली, त्यांची दोष का एवढे सांगितलेले आहेत त्या आपापल्या पुस्तकामध्ये. त्याचं कारण असं आहे की सभासद बखर असेल किंवा आज्ञापत्र असेल, त्यात वतनदारांची निर्भत्सना या कारणासाठी केली आहे, त्यांना राज्याचं दायाद म्हणजे शत्रू किंवा वाटेकरी हिस्सेदारी याच्यासाठी मानलेलं आहे की हे जे वतनदार होते, हे वतनदार मुस्लिम रियासतींमध्ये बेजबाबदार झालेले होते. कारण मुस्लिम सुलतानांनी काय केलं की मुस्लिम सुलतानांनी देश या वतनदारांच्या ताब्यामध्ये देऊन टाकला. एक ठराविक मक्ता त्यांना मिळाला, महसुलातला ठराविक वर्षाचा जो भाग आहे तो त्या सुलतानाला पोहोचला की या सुलतान या वतनदारांच्या कारभारामध्ये बिलकुल लक्ष घालत नसे. त्यामुळे वतनदारांकडे सर्व प्रशासकीय, लष्करी, नागरी अधिकार आले. त्याच्यामुळे जे वतनदार होते, वतनदार हे मुस्लिम रियासतींच्या काळामध्ये सर्व सत्ताधीश झाल्यामुळे कर्तव्यच्युत झाले. म्हणजे जनतेच्या प्रती त्यांची जी कर्तव्य होती, गाव वसवणं, लोक वसवणं, लोकांना पाठिंबा देणं, जी मगाशी मी कामं सांगितली अडीअडचणीच्या काळामध्ये मदत करणं, हे सर्व कामांपासून वतनदार दूर गेले. आपल्याला वतनं मिळालेली आहेत, ती वतनं गावाचा सांभाळ करण्यासाठी मिळालेली आहेत, गावाला लुटण्यासाठी मिळाली नाहीत. याचा या वतनदारांना मुस्लिम राजवटीमध्ये विसर पडला. ते चढेल झाले, वतनदार मुजोर झाले. त्याचं कारण असं की या ज्या परकी सत्ता होत्या, इस्लामी सत्ता होत्या, त्यांना एकदा वर्षाचा काही महसूलवरती पोचवला की
की उरलेला पैसा जो आहे, आपण बघितलं की 2,000 रुपये जर जनतेकडून गोळा केले तर 200 रुपये वर टाकावे, राजाला द्यावे, 1,800 रुपये स्वतःकडे ठेवावे, त्याच्यामध्ये आयुष्यभर भोगविलास करावा, आपण वर्षभर भोगविलासात आयुष्य घालवावं. त्यामुळं ह्या भोगविलासावर जर निर्बंध येणार असतील तर एखादा वतनदार कशाला स्वराज्याशी सामील होईल? किंवा स्वराज्य स्थापना हे वतनदारांना संकट वाटत असते. त्याचं कारणच हे असे की एकदा बादशाला वरती पैसा दिला की वाटेल ते स्वतःचे भोगविलास करण्यासाठी वतनदार मुक्त असत, जनतेचं शोषण करण्यासाठी मुक्त असत. कष्ट तर काहीच करायचे नाही आहेत त्यांना. महसूल गोळा करायचा आहे, तो गोळा करण्यासाठी पण त्यांनी माणसं नेमलेली असत, ती जाऊन जनतेची पिळवणूक करून महसूल घेऊन येत असत. त्यामुळे वतनदारांना कष्ट काहीच नव्हतं, त्यांचं आयुष्य भोगविलासामध्ये उत्तमपणे चाललं होतं. त्यामुळे शिवछत्रपती जेव्हा म्हणायला लागले की ही तुम्ही भोगविलास सोडा, नाही तर स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये झोकून द्या, ती स्वराज्य स्थापना वतनदारांना मोठं संकट वाटायला लागलं की चांगल्या आनंदामध्ये आयुष्य चाललं आहे आमचं करमणुकीमध्ये, ते कोणी जाऊन कष्ट करायचे दऱ्याखोऱ्यामध्ये. त्याच्यामुळं हे वतनदार त्यांच्या भोगविलासावर निर्बंध येऊ लागले शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेमुळं, म्हणून स्वराज्याचे शत्रू झालेले होते. त्यांना स्वराज्य आवडत नव्हतं किंवा राष्ट्रनिष्ठा नव्हती असं नव्हतं, वतनदारांमध्ये ती भावना नव्हती असं नव्हतं, पण भोगविलास त्यांचे नाहीसे होत होते जर स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील झाले तर, म्हणून ते स्वराज्याचे शत्रू झाले होते. आणि इथंच शिवछत्रपतींची आपल्याला मजबुरी पण दिसून येते आणि महानता पण दिसून येते. म्हणजे अशा प्रकारचे वतनदार त्यांना त्यांच्या भोगविलास वृत्तीमधून बाहेर काढणं आणि राष्ट्रभावनेचं कामाला जुंपणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. पण ती अवघड गोष्ट पण करणंही शिवछत्रपतींची मजबुरी झाली होती. कारण या वतनदारांच्या शिवाय देश चालेना, वतनदारांच्या विना गाव परत वसेना, वतनदारांच्या साह्याशिवाय फौज उभी राहीना मावळामधून किंवा भूमुलकातून. त्यामुळे वतनदारांना भोगविलासी मानसिकतेतून बाहेर काढणं आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना रुजवून त्यांना राष्ट्रासाठी प्रसंगी जीव देण्यासाठी पण, प्राण अर्पण करण्यासाठी पण प्रवृत्त करणं, इतक्या पातळीपर्यंत त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना रुजवणं ही शिवछत्रपतींची एक प्रकारे मजबुरी होती. आणि शिवछत्रपतींनी ते काम करून दाखवलं, म्हणून शिवछत्रपतींची महानता देखील त्याच्यामध्ये सामावलेली आहे. हे काम दुसऱ्या कुणाच्याने या भारत देशामध्ये झालं नाही, फक्त एकमेव शिवछत्रपती होते. तेच या वतनदारांना भोगविलासितेमधून बाहेर काढून राष्ट्रासाठी प्राण अर्पण करायला तयार करू शकले. त्याच्यासाठी महाराजांना प्रसंगी या वतनदारांवर हत्यार धरावं लागलं. तसं हत्यार धरून त्यांच्यावर महाराजांनी स्वतःची सत्ता प्रस्थापित झाली की नंतर या वतनदारांचे गडकोट घोडेवाडे होते ते महाराजांनी पाडून टाकले. ज्या लष्करी पथकांच्या बळावर राजसत्तेला वतनदार आव्हान देत असत, ती लष्करी पथकं त्यांनी कायमची नष्ट केल्याने या वतनदारांना थोडं नरम केलं. सैन्यच नाही राहिलं तर कोणाच्या बळावर ते राजाला धमकवतील आता. त्याच्यानंतर अशा पद्धतीने वतनदारांचं सैन्य नष्ट झालं, त्यांचे वाडे पाडले गेले, त्यांचे अधिकार काढून घेतले गेले, पण मान सन्मान कायम ठेवला गेला त्यांचा. त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभावना रुजवली गेली. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून शिवाजी महाराजांनी त्यांना परत त्यांचं जे वतनपद होतं त्या वतनपदावर बसवलं. वतनाचा मान सन्मान चालू ठेवला. फक्त रयतेच्याबद्दल जे अधिकार होते ते अधिकार शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडून काढून घेतले. आणि अशा प्रकारे या वतनदारांना स्वराज्य कार्याला जुंपून त्यांच्या या वतनदारांकडूनच स्वराज्याची सेवा करून घेऊन या वतनदारांच्या मार्फतच शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र भूमी परत नव्याने वसवली. ही शिवाजी महाराजांची आपण म्हणू शकतो मजबुरी पण आहे आणि ही महानता पण आहे. ही काही कारणं होती ज्या कारणामुळे शिवछत्रपतींना पण वतनदारी नष्ट करता येणं शक्य नव्हतं. जिथे गरज होती तिथे वतनदाराचीच गरज होती ते काम करण्यासाठी, दुसऱ्या कोणाच्याने ते काम होईना. त्याच्यामुळे एक मोठं आव्हान शिवछत्रपतींपुढे उभं राहिलं. त्यांना भोगविलासातून बाहेर काढून त्यांची ती वृत्ती नष्ट करून राष्ट्रकार्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं आणि ते आव्हान शिवछत्रपतींनी पेललं त्यांच्या आयुष्यामध्ये. त्यांनी ती आश्चर्यकारक गोष्ट जी घडली या भारत देशात नाही जगामध्ये पहिल्यांदा अशी कुठली गोष्ट घडली असेल की भांडवलदारांना वतनदारांना कोणी त्यांच्या भोगविलासातून बाहेर काढून प्राण अर्पण करण्यापर्यंत राष्ट्रनिष्ठा त्यांच्यामध्ये रुजवली असेल, ती शिवछत्रपतींनी केलं. ही त्यांची महानता आहे. तर या भागामध्ये आपण पाहिलं की जे वतनदार होते ते वतनदार कशा प्रकारे गरजेचे होते. ते एक अवघड जागेचं दुखणं होतं. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी वतनदारांच्या बाबतीमध्ये कुठल्याही राजसत्तेची अवस्था होत असे. त्याच्यामधून शिवछत्रपतींनी मार्ग कसा काढला आणि या वतनदारांकडूनच त्यांनी कशा पद्धतीने महाराष्ट्र भूमी नव्याने वसवली ते आपण या भागामध्ये पाहिलं. नेहमीप्रमाणे आपण जर किमंतू लाईव्ह चॅनलचे सभासद असाल तर मी नेहमी म्हणतो तसं की आपल्या प्रोत्साहनाचे 2 शब्दच ही व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा आहेत. जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील, विषय आवडत असतील, काही नवीन माहिती आपल्याला मिळत असेल तर आवर्जून कमेंट करून आवडली म्हणून कळवा, ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मनोबल वाढतं एखाद्या व्यक्तीचं.
दरवेळेला तुम्ही माझ्याशी सहमत असायलाच पाहिजे, मी म्हणतो तेच खरं, असा माझा कधी अट्टहास नसतो. तुम्ही माझ्याशी असहमत पण होऊ शकता. असहमत होण्याचा आपल्याला सर्वांना अधिकार आहे आणि त्याचं स्वागत देखील आहे. जर किमान तू लाईव्ह चॅनलला आपण या व्हिडिओच्या निमित्ताने आज प्रथमच भेट दिली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं आणि नोटिफिकेशन बटन ऑन करावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनेलवर प्रकाशित झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याला लगेच पाहता येतील. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत हे जे वतनदार होते, या वतनदार मंडळींशी शिवछत्रपतींनी संघर्ष कशा प्रकारे केला. म्हणजे आत्ता जे मी म्हटलं की या वतनदारांना भोगविलासितेच्या मानसिकतेतून बाहेर काढून शिवछत्रपतींनी त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना रुजवली आणि त्यांच्याकडूनच ही महाराष्ट्र भूमी वसवली. पण ही गोष्ट काही एवढ्या सहजासहजी झाली नाही. त्याच्यासाठी पण शिवछत्रपतींना प्रचंड संघर्ष करावा लागला. तो जो वतनदार होते, हे वतनदार भोगविलासितेमध्ये अडकलेले आणि शिवछत्रपती नवीन स्वराज्य स्थापन करू इच्छित होते. या दोन मनोभूमिकेंची ज्यावेळेला एकमेकांशी सामना झाला, त्याच्यामधून जो संघर्ष उडाला, ते संघर्ष आपण पुढच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. वतनदार आणि शिवछत्रपती यांच्यामधला संघर्ष. हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्या या व्हिडिओचे आणि व्हिडिओ मालिकेचे प्रायोजक श्री राजनराजे साहेब, अध्यक्ष धर्मराज्य पक्ष यांचे देखील मनापासून आभार. त्यांनी या मालिका प्रायोजित करण्याबद्दल, सहकार्य केल्याबद्दल. भेटूयात आपण उद्या आत्ता सांगितलेल्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.